हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुल देवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशानात मित्रांनो, मी काळाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी 2026, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वावसु, अयन उत्तर, ऋतू शिशिर, मास माघ, पक्ष कृष्ण. तिथी मित्रांनो, आजची तृतीया तिथी आहे. मध्यरात्री 12 वाजून 10 मिनिटांत चतुर्थी तिथीला सुरुवात होईल. वार बुधवार आहे. नक्षत्र मित्रांनो, पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आहे. रात्री 10 वाजून 13 मिनिटांनंतर उत्तरा फाल्गुनी नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो, तिगंड योग आहे. मध्यरात्री 1 वाजून 5 मिनिटांनंतर सुकर्मा योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो, वनिष्करण आहे. दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री 12 वाजून 10 मिनिटांनंतर भवकरणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मकर राशीत असेल, चंद्र सिंह राशीत, गुरु मिथुन राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया ज्योतिषाकडे जाऊन आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी. शनिदेवता जर अशुभ स्थितीत असेल तर आपल्याला त्रास होण्याची शक्यता जास्त राहते. शुभ स्थितीत असता आपल्याला काही त्रास होणार नाही. मित्रांनो, त्रास हा कमी करायचा असेल तर आपल्याला शनिदेवतेची उपासना करावी लागेल. मित्रांनो, धार्मिक सेवा करावी लागेल. मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 7 वाजून 13 मिनिटांनी असेल. सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 32 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. अस्तंगत ग्रहांमध्ये मंगळ ग्रह हा 10 नोव्हेंबर 2025 पासून अस्तंगत झालेला आहे. वक्री ग्रहांमध्ये गुरु ग्रह 11 नोव्हेंबर 2025 पासून वक्री झालेला आहे आणि बुध ग्रह जो आहे तो आजपासून उदय पावत आहे. मित्रांनो, तर हे दोनही ग्रह मंगळ आणि गुरु आपल्याला काय फळ देणार आहेत आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील. मित्रांनो मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हरोम शिव शिव शंभो राज्ञ प्रवर्तमानसत्य प्रमोण द्वितीयपरा श्वेतवराह कल्पे वैवस्वत मानवंत कलियुगे प्रथम पादी जंबूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1947 प्रभावादी षष्ठे संवत्सरामध्ये विश्वासू नाम संवत्सर उत्तरायणे शेषे ऋतू माघ मासे कृष्ण पक्षे सौम्य वासरे पूर्वा फाल्गुनी नक्षत्र अतिगंड योगे वनिज करणे तृतीया शुभती तो वीर गोत्रात उत्पन्न में कड़प्पा मोह बात दुरित क्षय द्वारा से पार्वती पति परमेश्वर पित्यार्थ विधिवत नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी समोरच्या निर्मलाच्या थाळीत सोडून द्या. मित्रांनो मित्रांनो संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे ती दुपारी 12 वाजून 20 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेला पंचांगाचा आधार घ्यायचा, नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. या धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 5, 6, 7, 8, 10, 12 आणि 13. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिनांक 6. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिनांक 6 आणि 8. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिनांक 6. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 6, 7 आणि 13. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया. मित्रांनो, उपनयन करण्यासाठी दिनांक 4 आणि 6 हे 2 मुहूर्त आहेत. विवाह करण्यासाठी मुहूर्त दिनांक 5, 6, 7, 8, 10
11 आणि 12. वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिनांक 6, 7 आणि 13. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिनांक 4, 12 आणि 14. देवमूर्तीचे प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिनांक 6. यामध्ये आपण भगवान विष्णू सोडून इतर सर्व देवी देवतांच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा करू शकता मित्रांनो. पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळात करा, घरी करा किंवा मंदिरामध्ये करा. पण यानंतर दुसऱ्या दिवसापासून मात्र आपल्याला या मूर्त्यांवर संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो मित्रांनो. तो जर आपण घेणार नसाल तर मग एक दिवस या प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो. तेव्हा विचारपूर्वक करूनच काय तो निर्णय आपण घ्यायचा आहे मित्रांनो. उगीच देवघरातील मूर्त्या वाढवण्यामध्ये काही अर्थ नसतो मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहिताचा संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये रात्री 12 वाजून 10 मिनिटांपर्यंत दग्ध योग आहे. हा दग्ध योग जो आहे जनन शांती संबंधी आहे. त्यामुळे या वेळेपर्यंत जे काही बालक जन्म घेतील त्यांचे जनन शांती त्यांच्या राहत्या घरी आपल्याला करायची आहे, पतितामार्फत विधिवत करायची आहे मित्रांनो, 12व्या दिवशी. यानंतर मात्र आपल्याला मुहूर्त काढावा लागणार आहे आणि पंचांग बदलले की आपण सर्वजण विसरून जातो मित्रांनो अशा छोट्या पण प्रभावशील अशा जनन शांती मित्रांनो. कारण बाळाच्या जीवनात येणाऱ्या अशुभ घटनांची तीव्रता ही आपल्याला या जनन शांतीच्या माध्यमातून कमी करता येते मित्रांनो. मित्रांनो, या वेळेनंतर गवाडी योगाला सुरुवात होत आहे. हा अत्यंत शुभ योग असल्यामुळे याची प्रचिती आपण घ्यावी मित्रांनो. आपल्याला नक्कीच दुप्पट तिप्पट फायदा मिळू शकतो. मित्रांनो, दुपारी 12 वाजून 21 मिनिट ते रात्री 12 वाजून 10 मिनिटांपर्यंत भद्रा योग असणार आहे. हा राहूच्या अंडर येणारा योग असल्यामुळे हा अशुभ योग आहे मित्रांनो. इतर काही कामं करता विशेष किंवा महत्वाची कामे करू नका. जी रेग्युलर ती कामे आपण बिनधास्त करू शकता मित्रांनो. तृतीया श्राद्ध कर्म आहे मित्रांनो. या तिथीवर जर आपल्याशी संबंधित नात्यामध्ये कोणी दिवंगत झाले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्धकर्म करता येते मित्रांनो. पंडिताच्या माध्यमातून विधिवत करा, घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा. पण अपराह्न काळातच करा, तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपल्या जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. आगळी पृथ्वीवर हजर आहे मित्र, त्यामुळे आपल्याला नव्याने काय भूमी यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर आपण अवश्य करू शकता मित्रांनो. पण पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका, अन्यथा आपल्याला दोष देखील लागू शकतो मित्रांनो. राहू काळ दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंत. या 1.5 तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. म्हणून या 1.5 तासाच्या काळात आपण शक्यतो महत्वाची किंवा विशेष कामे न करता रेग्युलर जी कामे तीच करावी, अन्यथा आपल्याला अपयश येऊ शकते मित्रांनो आपल्या कामामध्ये. धन्यवाद मित्रांनो. आजचा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवार शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरि ओम. शिवशंभो महान.